इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न होताच त्यांचे जावई साहिल चिलप यांच्याबद्दल एक वेगळीच माहिती समोर आली। या माहितीवर लोकांचा अक्षरशः विश्वास बसेना। लोकांना फक्त एवढंच माहिती होतं की इंदुरीकरांचा जावई एक उद्योजक आहे, पण आज जी माहिती समोर आली ती ऐकून लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। महाराजांनी हात जोडले, डोळ्यात आलं पाणी। असं घडलं, मुलीची ती अवस्था पाहून मागितली माफी। 3 मे रोजी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं होतं। लग्नात झालेल्या खर्चावर अजूनही चर्चा सुरू आहे, पण तेवढ्यातच आज एक अशी नवीनच माहिती समोर आली ज्याने ही चर्चा दुपटीनं वाढली। एक अशी माहिती जी इंदुरीकर महाराजांच्या जावयाविषयी आहे। पहा, हे लग्न झाल्यापासून आजपर्यंत या लग्नाची चर्चा सुरूच होती, पण 2 दिवसापूर्वीच नवरा नवरीच्या सत्यनारायणाचा कार्यक्रम झाला। तेव्हा इंदुरीकर महाराज त्या मुलाच्या घरी गेले होते। तेव्हा तिथे जाताच एक असं सत्य बाहेर आलं, ज्यामुळे आत्तापर्यंत जी माहिती मिळाली होती ती वेगळी झाली आणि आजचं सत्य वेगळंच निघालं। थेट माफीच मागितली, डोळ्यात आले पाणी, महाराजांनी हात जोडले, मुलीची मागितली माहिती। मग नेमकं असं काय झालं की मुलीच्याही डोळ्यातून पाणी आलं, महाराजांनी हात जोडत मागितली माफी। खरं तर कालपर्यंत या लग्नात झालेल्या खर्चावरच टीका होत होती। खूप खर्च केला, लोकांना साधेपणाने लग्न करा म्हणतात आणि स्वतः करोडोंचा खर्च करतात, अशी लोकांनी टीका केली होती। साखरपुड्याच्या वेळेस म्हणजे 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस महाराजांवर टीका झाली होती त्यावेळेस महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण यावेळेस महाराजांनी अतिशय खंबीरपणे उत्तर दिलं। पण अचानक एक अशी माहिती उघडकीस आल्यामुळे हात जोडले, थेट डोळ्यात पाणी आलं आणि मुलीची अवस्था पाहून माफी मागितली। मग नेमकं असं काय सत्य उघडकीस आलं की ज्यामुळे कालपर्यंतच्या बातम्या खोट्या ठरल्या आणि आज सत्य भलतंच निघालं? मग खरंच कोण आहे इंदुरीकर महाराजांचे जावई? त्यांच्या संपत्तीचं नेमकं असं कोणतं रहस्य उघडकीस आलं की ज्यामुळे महाराजांनी हात जोडले? असं काय झालं की महाराजांच्या डोळ्यात पाणी आणून मुलीची माफी मागितली? काय आहे खरं सत्य? ही माहिती नेमकं काय आहे, चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। मे महिना म्हणजे लग्न सराई, प्रत्येक दिवसात हजारो लग्न, पण राज्यात एकाच लग्नाची चर्चा, ते म्हणजे इंदुरीकर महाराजांची लाडकी लेक ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा विवाह। 3 मेला लग्न झालं आणि 7 मेला सत्यनारायणाची पूजा झाली, पण पूजा होताच एक असं सत्य उघडकीस आलं। ते सत्य वेगळंच होतं। कालपर्यंत बातम्यांमध्ये महाराजांनी 1000 एकरची जागा लग्नासाठी निवडलेली, 10-20 एकराचा मांडप, 3 लाखांची गर्दी, मंत्री खासदार होते पण स्वतः मुख्यमंत्री देखील हजर होते। लग्नाचे आकडे आले तेव्हाच लोकांना पहिली शंका आली होती। लोक म्हणू लागले होते, महाराजांनी एवढे पैसे कुठून आणले? एक साधा कीर्तन करणारा माणूस, त्याच्याकडे एवढे पैसे येतात कसे? महाराज लोकांना इतके सल्ले देतात, कमी खर्चात लग्न करा म्हणतात आणि करोडोंचा खर्च कसा करतात? अशी टीका त्यांच्यावर केली होती। हे लग्न झालं, महाराजांनी टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण सत्यनारायणाची पूजा होताच एक असं सत्य समोर आलं की ज्याने थेट महाराजांच्या डोळ्यात पाणी। महाराजांनी हात जोडले, मुलीची मागितली माफी। एक सत्य जे महाराजांचा जावई साहिल चिलप याचं साखरपुडा झाला होता तेव्हा महाराजांवर टीका झाली। 1 वर्षापूर्वी महाराजांचे जावई कोण याविषयी अनेक बातम्या आल्या होत्या। जेव्हा लग्न ठरलं तेव्हा अनेक बातम्या त्याच्यात आल्या, ज्यामध्ये सांगितलं गेलं साहिल चिलप हा उद्योजक आहे, तो कोट्याधीश आहे, त्याच्या अनेक कंपन्या आहेत, ते मुंबईमध्ये राहतात। पण लग्न झालं आणि सत्यनारायणानंतरच आली ती भयानक माहिती उघडकीस। महाराजांनी हात जोडले, असं काय झालं की महाराजांनी थेट मुलीची माफी मागितली? काय आहे या संपत्तीमागचं रहस्य? काय आहे तो खरा चेहरा की ज्यामुळे मुलीच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं? लग्न होता सत्यनारायण पूजेनंतर जी धक्कादायक माहिती समोर आली त्याने संपूर्ण देशात, राज्यात ही चर्चेची एक लाट उठली आहे। पहिलं सांगितलं गेलं की साहिल चिलप हा खूप श्रीमंत व्यक्ती, त्याचं घर देखील खूप श्रीमंत, त्याची उद्योजक म्हणून ओळख, तो सध्या एक उद्योजक आहे, त्याच्या कंपन्या आहेत, अशा प्रकारची माहिती टीव्हीला बातम्यांमध्ये येत होती। साहिल चिलप हा उद्योजक आहे, त्यामुळे त्याचं ज्ञानेश्वरी बरोबर लग्न झालं अशी माहिती आतापर्यंत दिली गेली होती। त्याच्या आईवडिलांचा पण जेव्हा इतिहास तपासला गेला, जेव्हा साहिलची हिस्ट्री तपासली गेली, तेव्हा जे समोर आलं त्याने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय। सत्यनारायण पूजा झाली, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झाली। अनेक दिवसानंतर हे सत्य उघडकीस आलं। खरं तर या कुटुंबाचा जर इतिहास पाहायला गेला तर हे कुटुंब मुंबईला राहतं असं सांगितलं गेलं होतं, पण त्यांची जी पाळंमुळं आहे, त्यांचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो सापडला पुण्यातील जुन्नरमधल्या एका छोट्याशा गावात। त्यांची पाळंमुळं जुन्नर तालुक्यातील काटेडे गावात सापडली। या रहस्याचा पहिला अध्याय इथूनच उघडणार होता। असं काय झालं की महाराजांनी थेट मुलीची माफी मागितली, मुलीच्या डोळ्यात पाणी आलं, महाराजांनी हात जोडले।
काय घडलं, एक बाप इतका हतबल कसा काय झाला, बापाच्या डोळ्यातून हात जोडून पाणी कसं काय आलं. खरं तर जो कार्यक्रम होता सत्यनारायणाचा तो काटेडे गावात ठेवला होता. जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यातलं ते छोटंसं गाव. तपास केल्यावर असं समजलं की ते कुटुंब मुंबईचं नाहीच आहे. इथं रहस्याची पहिली गाठ सुटणार होती. ते कुटुंब होतं काटेडे गावचं, शिवनेरीच्या सावलीत वाढलेलं कुटुंब. सुरुवातीला एक शेतकरी कुटुंब, मग इतका मोठा व्यवसाय कसा काय झाला. माहिती घेतली आणि सगळं सत्य उघडकीस आलं. बरेचसे लोक प्रचंड पैसे कमवतात, श्रीमंती त्यांच्याकडे असती, पण त्या श्रीमंती मागचं रहस्य काय हे कोणालाच माहिती नव्हतं. आणि अखेर ते रहस्य उघडकीस आलं. अगदी झालं असं, महाराजांनी हात जोडले, अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. साहिल चिलप हा महाराजांचा जावई आहे. त्याचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास जर पाहिला तर सुरुवातीला ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक सर्वसामान्य कर्मचारी म्हणून काम केलं गेलं. 2003 पासून त्यांचा इतिहास तपासला गेला तेव्हा लक्षात आलं 2003 सालामध्ये ते फक्त काही पैसे घेऊन मुंबईच्या दिशेनं निघाले होते. नवी मुंबईच्या धावपळीत त्यांनी एक ट्रक ड्रायव्हर सोबत काम केलं. लॉजिस्टिकचे बारकावे समजून घेतले. जेवण वेळेवर नसायचं, राहण्याची सोय नसायची, पण स्वतःचं उभं करण्याची जिद्द, ती जिद्द त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. साहिल चिलपचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास थरारक होता. मुंबईत गेले, सगळे शिकत होते. परिस्थिती अत्यंत बेताची. एक रुपया जमा करून शून्यातून ट्रक घेतला. ट्रकवर व्यवसाय सुरू केला. पाहता पाहता 6 महिन्यात दुसरा ट्रक घेतला. इतक्या वेगानं अगदी फक्त अंगावरचे कपडे घेऊन आलेला माणूस इतक्या वेगात दुसरा ट्रक कसा घेऊ शकतो, कोणालाही संशय येत होता. पण लग्न झाल्यानंतर जे सत्य समोर आलं, महाराजांनी थेट हात जोडले, डोळ्यात पाणी आलं, थेट माफी मागितली. साहिल चिलपचं लग्न ज्ञानेश्वरी बरोबर झाले आणि आता सगळं सत्य बाहेर आले. त्यावेळेस 6 महिन्यातच दुसरा ट्रक घेतला. ताफ्यात शेकडो कंटेनर उभे. ही केवळ प्रगती नाही, तर एका मराठी माणसाने मुंबईसारख्या ठिकाणी परप्रांतीय लोकांच्या मक्तेदारीला दिलेली टक्कर होती. आता सुनील चिलप हे साहिल चिलप याचे वडील. सुनील चिलप जे होते त्यांनी नेमकं काय केलं, त्यांची मालमत्ता काय, इंदुरीकर महाराजांसोबत त्यांचं नातं कसं जुळलं, याचं सगळं सत्य आता बाहेर येणार होतं. अतिशय धक्कादायक माहिती आता इथून पुढे समजणार होती. सुनील चिलप यांनी कष्ट करून साम्राज्य उभं केलं, पण ते सांभाळण्यासाठी, वाढवण्यासाठी सक्षम वारसदार होता. नुसता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला मुलगा जर असेल तर तो पुढे काहीच करणार नाही. आणि मग अखेर साहिल चिलपचा जन्म झाला. साहिल चिलप जन्म होताच तो अतिशय प्रखर बुद्धिवान मुलगा होता असं सांगितलं गेलं. पण आता जे सत्य उघडकीस आलं, महाराजांनी थेट हात जोडले. असं काय झालं की माफीच मागावी लागली. काय झालं, मुलाने इंजिनिअरिंगला त्यावेळेस ॲडमिशन घेतलं, इंजिनिअरिंगची पदवी घेतली, उच्च शिक्षित होऊन वडिलांचा व्यवसाय सांभाळला. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून सध्या तो नावाशेवा बंदराजवळ लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेटचे व्यवहार सांभाळतो. आता अनेकांना प्रश्न पडतो की इंदुरीकर महाराज अहिल्यानगरचे आणि चिलप कुटुंब पुण्यातलं आणि ते सध्या मुंबईत राहतात, यांची ओळख कुठं झाली. कारण की काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर या घराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक व्हिडिओ जो साहिल चिलपच्या जुन्नर इथल्या घराचा होता, जिथे एक महिला तिथे गेली, तिने कॅमेरा ओपन केला, इंस्टाग्रामला तो व्हिडिओ लाईव्ह होता. घराबाहेर जाताच एक असं चित्र दिसलं की ज्याने हादरा बसला. ते चित्र असं होतं, घराच्या बाहेर एक स्पीकर लावला होता आणि त्या स्पीकरवर हरिपाठाचा गजर सुरू होता. दिवस रात्र हरिपाठाचा गजर सुरू करणारं ते घर होतं आणि हीच ती ओळख त्यांची तिथे घडली. 15 ते 20 वर्षापासून इंदुरीकर महाराज आणि चिलप कुटुंबाचे संबंध झाले होते. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीमध्ये सेवा देत होते कुटुंब मुंबईच्या खांदा कॉलनीत. आणि तिथूनच ओळख झाली आणि तिथूनच महाराजांनी निर्णय घेतला. फक्त पैसा पाहिला नाही, तर त्यांनी अध्यात्माची दोरी पाहिली. 100 ते 120 ट्रक्स आहेत. नावाशेवा पोर्टो त्यांची कंपनी आहे. रिअल इस्टेटचं साम्राज्य आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे लगत अनेक मालकीच्या जागा त्यांच्या आहेत. जर एक संपत्तीचा अंदाज काढला तर 500 ते 700 कोटीच्या आसपास बोललं जाते. त्यांच्याकडे मर्सिडीज, ऑडी, फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्यांची मालिका, आधुनिक तंत्रज्ञानावर द्राक्ष आणि डाळिंबाची बाग त्यांनी जुन्नरमध्ये फुलवली आहे. तर अशी त्यांची हे होती. आता महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा महाराजांनी त्यांच्या मुलीचा जुना किस्सा सांगितला. तो किस्सा होता, महाराज ज्यावेळेस कीर्तन करत होते अनेक वर्षापूर्वी, जेव्हा ज्ञानेश्वरीचा जन्म झाला होता तेव्हा ज्ञानेश्वरी 3 महिन्याची होती. त्यावेळेस हे नवरा बायको दोघे कीर्तनकार त्या मुलीला शेजाऱ्याकडे ठेवून कीर्तनाला गेले होते. आता एखाद्या मुलीला आई बापाचं प्रेम न मिळणं हे ऐकून महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. महाराजांनी हात जोडून मुलीची माफी मागितली. अशा प्रकारची चर्चा झाली होती. एखाद्या मुलीच्या समोर बाप हात जोडतो, माफी मागतो तर जेव्हा मुलीला त्याची माया मिळाली नाही. पण वडिलांनी अखेर करून दाखवलं. मुलीचं असं भव्य दिव्य लग्न केलं की एका दृष्टीने तिचा जी माया तिला मिळाली नव्हती, तर त्या मायाचं परतफेड देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ही माहिती त्यांनी स्वतः माईकवर उभं राहून त्या ठिकाणी दिली होती. तर या घटनेविषयी, झालेल्या प्रकाराविषयी, या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.